सो बुलिश ऑर्डर ब्लॉक, बेरिश ऑर्डर ब्लॉक दोन्ही पण घेणार आहे आता आपण. आणि कशा पद्धतीने मेंटेन करणार आहे, कसे पॉइंट्स नुसार. ठीक आहे, चलो किती ट्रेड झालेत. हा, एक काम करूया, मे महिन्याचाच घे डायरेक्ट, म्हणजे डायरेक्टली जो ऍक्च्युअल मध्ये येतोय ना करंट महिना तो चेक करू, चालेल ना. येस नो. हा ठीक आहे, मे महिन्याचा म्हणजे जेणेकरून लगेच रियालिटी चेक आपल्या हातात येतोय. ठीक आहे, चला 4 मेला आपली हे चालू झाला. स्ट्रक्चर कोणतं आहे आता, स्ट्रक्चर कोणतं चालू आहे. आवाज नाही आला तर उभारायला लागेल, पार्टनरला सांगा जरा. हा कोणतं चालू आहे, बेरिश. हा चलो बेरिश ट्रेड घ्यायचे आहेत आपण वरती, त्या पद्धतीनं कंटिन्यू करूया. ओके चलो. एंट्री झाली नाही झाली मी नाही चेक केलं अजून, ते 20 पॉईंट वर. आणि हे ऑप्शन बाईंगला नका यूज करू, मी सांगतो का. हा सेलिंगला ठीक आहे, ऑप्शन बाईंगला थिटा डीकेनच मारणार आपण. फ्युचर करा किंवा हे करा, पण बाईंग नाही येत. तिन्हीपैकी एक एंट्री होणार, बघूया कुठे येते. गॅप अप ओपनिंग एंट्री झाली वरती. पहिल्याला इथे एंट्रीज नाही झाली, डायरेक्ट आता इथे गॅप अप ओपनिंग झालं, एंट्री झाली. ओके क्लिअर आहे. आता याच्यासाठी मी म्हणतोय की थोडासा वरती स्टॉप लॉस ठेवायचा, लक्षात येते का. कारण की हे दरवेळेला तुम्हाला ऑब्झर्वेशन होईल की इथं काय होणार, तुमचा स्टॉप लॉस घेऊन जाईल जर ब्लॉक ऑर्डर ब्लॉकच्या एकदम कट टू कट ठेवला तर. ओके हा, टार्गेट 1:2 बसतंय का, 2.8 आहे, जरा अजून खाली घेऊ शकतो आपण टार्गेट. हा चलो करा प्ले. ओके हां चलो. आता परत वरती परत इथं आला तर आपण घेणार, येस और नो. नक्की ना. हां हां, लो प्रोबेबल इथून खालून वरती घेऊ शकतोय का, येस नो. हां कमी क्वांटिटी मध्ये आपण इथून खालून वरती घेऊया, चालेल. चला उलटा टाका आता, क्वांटिटी कमी करायची यामध्ये. पहिला फक्त एकच घेऊया, एकच चेक करूया का हाय प्रोबेबल ओनली. तुम्ही सांगा फक्त हाय प्रोबेबल घेऊया का एकच घेऊया, दोन्ही चालेल. हां ठीक आहे चलो. इथं क्वांटिटी कमी आहे, नाही टार्गेट हिट 162 पॉइंट. आता इथे बघा एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय उलटा, दिसतोय का. हा आता इथं काय झाला, चॉक झाला, चॉक मध्ये आपण उलटा घेतोय ट्रेड, बरोबर का. अगेन क्वांटिटी काय असणार आता, कमी असणार. हाय प्रोबेबल कशी, चॉक बुलिश आहे पण बेरिश एंट्री घेतोय ना, अगेन लो प्रोबेबल. ठीक आहे उलटावाला. आणि हा वाला काय होणार, 1:8 पर्यंत आहे. गेला असेल. हा नोट करून ठेवा, कोण करते. हा करणार कोण आहे. हा पहिल्या ट्रेड मध्ये 162 पॉईंट मिळाले, दुसऱ्या ट्रेड मध्ये 162 पॉईंट मिळाले. आणि वरती बघा बेरिश कमी क्वांटिटी एंट्री दिसते. हा ड्रॉइंग टूल टाका तिथं वरती. काय वाटते, टार्गेट की स्टॉप लॉस, काय वाटते. हा किती पॉईंट गेला, 62 पॉईंट गेलेले आहेत. ओके ठीक आहे चलो. आता बुलिश ट्रेड येणार परत. आता 62 झालेले आहेत ना, निम्मे घ्या त्यातले. दुसरी ग्रीन कॅन्डल बनली आणि ऑर्डर ब्लॉक, बुलिश ऑर्डर ब्लॉक झाला, तिकडे एक्झिट मारू शकतो ना एसएल पर्यंत. कुठे एसएल आपण वाचू शकतो. आतापर्यंत काय तुम्हाला माहित नाही आहे का, माहित
याच्या नंतरच्या कॅन्डलला ज्यावेळेस ही कॅन्डल बनली त्यावेळेला ऑर्डर ब्लॉक. ऑलरेडी कार्यक्रम झालेला हा? त्याच्यामुळे सोडून द्यायचे. आणि हे जे पॉईंट आहेत ना 62 डिवाइड बाय 2 करा. का बरं? लो प्रोबेबल म्हणून 50% क्वांटिटी असणार आहे. केलाय का तो? हा, प्रत्येक तो मेंटेन करा. लो प्रोबेबल असेल तर जो एस एल आहे त्याला डिवाइड बाय 2 करा. राजू हा हा. आणि जे मेन याच्यातलं टार्गेट आहे आता इथं कोणतं असणार आहे? मेन ट्रेड असणार आहे. क्लिअर आहे का? एंट्री घेणार का इथं? चॅटबॉक्स मध्ये बी टाईप करा, किती लोक घेणार आहे ते. हा, आणि वरतीपर्यंत आपण काय करणार? टार्गेट घेणार.